नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय. संपूर्ण जिल्हाभर गाजत आहे आणि अशामध्ये अनेक व्यक्तिमत्व आपल्या या पॉडकास्टमध्ये येत असताना आज आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे आलेलं आहे ते खरंच धुरंधर आहेत, खरोखर जिद्दी आहेत, खरंच संघर्षातून त्यांचा हा जीवन प्रवास चालू आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, असे व्यक्तिमत्व म्हणजे गुरुबाई भटकली शिक्षण संस्था समूहाचे ते सचिव आहेत. कडगाव गावचे ते माजी सरपंच राहिलेले आहेत. याशिवाय सामाजिक सहकार आणि राजकारण या संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजेच या गडिंग्लज विभागामध्ये त्यांचं नाव आहे. कोणतीही सहकारी संस्था असो त्यांचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं योगदान खूप त्या संस्थांच्या मध्ये आहे. तालुक्याच्या जडणघडणीत या भटकली कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. ते म्हणजे तुम्हाला लक्षातच आलं असेल, संजय भटकली हे आपल्यासोबत आहेत. कारण त्यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत ह्या कडगाव पंचायत समिती गणातून त्या निवडणूक लढवत आहेत. तर आपण नेमकं राजकीय आत्ताची काय घडामोड आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने भटकली कुटुंबांना भाजपला कसं वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण संजय भटकली यांना बोलवण्यात आहे. संजय दादा, खूप खूप स्वागत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पॉडकास्ट करतोय, धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड करतोय आणि सुरुवात करून निवडणुकीपासूनच कसा प्रतिसाद आहे? ताई तुमच्या कडगाव गिजोनी गणातून उभारलेले आहेत, म्हणजेच सौभाग्यवती भटकली ताई. कडगाव गिजवणे मतदारसंघातील पंचायत समिती या गणामध्ये आमच्या सौभाग्यवती सारिका संजय भटकली या पंचायत समितीसाठी उभा आहेत. याला कारण म्हणजे कैलासवासी नागापण्णा भटकली हे माझे आजोबा, यांनी खरंच ते लोकनेते होते. लोकनेते म्हणण्याच्या पाठीमागं गडिंग्लज साखर कारखाना असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, शिवाजी बँक असेल, दत्ताजीराव कदम सूतगिरणी असेल, ह्याच्यामध्ये ते संस्थेमध्ये सिंहाचा वाटा त्यांचा होता. आणि जिल्हा परिषदमध्ये सलग 28 वर्ष ते म्हणजे 5 वेळा या कडगाव गणातून त्या गटातून ते निवडून आले. त्यानंतर माझे वडील सुरेशना भटकली हे सुद्धा कडगावचे डेप्युटी सरपंच होते, सदस्य कितीतरी होते, कृषी उत्पन्न बाजार सदस्य होते आणि 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. आणि हे सगळं मी बाळकडू बघितलेलं आहे. अगदी छोट्या 8वी 9वी मध्ये असताना सुद्धा मी त्यांचा प्रचार करत असताना या सगळ्या गोष्टी बघत आलो. आणि मी गेल्या वेळेला जिल्हा परिषदमध्ये भाजपकडूनच निवडणूक लढवली, अगदी थोडक्या मतामध्ये, म्हणजे 272 मतांना माझे हार झाली. हेच आपले आता जे आहेत समोर तेच निवडणुकीला उभे राहिलेत. सध्या ते पंचायत समितीला मला पक्षानं ओबीसी महिला असल्यामुळं मला तिथं खाली पंचायत समितीला उभारायचा आदेश दिला. त्याप्रमाणे मी उभारलो. कारण भाजपमध्ये एक शिस्त आहे. मी गेली 10 वर्ष भाजपचं काम करतोय आणि करत असताना मी बघितलं की भाजप हा अतिशय नावाजलेला पक्ष आहे, जागतिक लेवलचा पक्ष आहे. जगामध्ये मोदीचं नाव आहे. आणि मोदी असतील, फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, आदरणीय मुन्ना माडिक साहेब असतील, संजय बाबा घाटगे असतील, समरजी दादा घाटगे असतील, यांच्या नेतृत्वानं या ठिकाणी मी आज पंचायत समितीच्या माझ्या सौना उभा केलेला आहे. आणि आज पंचायत समिती गणामध्ये जवळजवळ 18.5 मतदान येतंय. त्यामध्ये 8 गावं आहेत. त्यामध्ये वडरगे आणि बडेचीवाडी ही 2 गावं आपल्याला समाविष्ट झाली. कारण पूर्वी ते आजोबांच्या वेळेला पण ह्या बाजूलाच होती. ती मध्यंतरीच्या 1-3-4 निवडणुकीमध्ये पलीकडे नूल मतदारसंघामध्ये गेली. कडगावमध्ये होती का? कडगावमध्ये होती पूर्वी. त्यानंतर आता परत आणि जे 2-3 निवडणुका ती नव्हती. ज्यावेळेला सुरेशना होते आमचे वडील त्यावेळेला ती इकडेच होती. कारण त्या वडरगेमध्ये सुद्धा आमचं वडरगे असेल, बडेचीवाडी असेल, अतिशय पूर्वी आजोबांचं तिथं चांगलं जाळं होतं. वडिलांना सुद्धा ते मतदान हट्टी बसवाना वगैरे ही जी गावं गडिंग्लज शहराच्या सभोवती जी मतदार आहेत त्या वडिलांना सुद्धा त्यावेळेला आपण त्यावेळेला फिरून अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान झालं होतं. त्यावेळी कामं केलेत का? मग त्यावेळी आजोबांनी पण कामं केली आहेत, वडिलांनी सुद्धा त्या पद्धतीने कामं केली. त्यावेळी लोक त्यातले त्या सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, हे आमच्या घराण्यावरती असतील, आमच्या वडिलांच्यावर आजोबांच्यावर प्रेम करणारी माणसं होती. त्यांनी त्यावेळेला वडील आमचे 2 वेळा काँग्रेस अपक्ष म्हणून निवडून आले, पण काँग्रेसला त्यावेळेला त्यांनी साथ दिली. याला कारण म्हणजे काँग्रेस आजोबा सुद्धा काँग्रेसचेच, आदरणीय वसंतदादा पाटील असतील, शिवाजीराव देशमुख असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पंचायत समिती गणामध्ये 8 गाव आहेत. 8 गावामध्ये माझं कडगाव हे मूळ गाव आहे. इथंच 5,600 मतदान आहे. या मूळ गावामध्ये 5,600 पैकी अतिशय चांगल्या पद्धतीचं जवळजवळ 60-70% मतदान हे मला 100% मिळणार. कारण आमचं जवळजवळ 40 वर्षाचं त्या गावावरती चांगलं वर्चस्व आहे. तिथले लोक आम्हाला आदरानं अतिशय म्हणजे आमच्यासाठी त्या ठिकाणी ते वाहून घेतात, आम्ही त्यांच्यासाठी वाहून घेतो. सरपंच असताना कोरोना काळात केलेले काम असू देत, वडिलांनी केलेले काम असू देत, किंवा आमच्या सारिका भटकलीने सुद्धा कॉलेजच्या माध्यमातून जे शिक्षण क्षेत्रामध्ये विनानुदानित काम केलेलं आहे. हनिमनासारख्या ठिकाणी 20 वर्ष काम केलं. त्यानंतर ज्युनियरमध्ये जवळजवळ 7-8 वर्ष काम केलं आणि 8 वर्षामध्ये त्याला 1 रुपयाही पगार नाही. आणि मुलांना त्या पद्धतीने काम केलेलं आहे, शिकवलेलं आहे.
त्यामुळे आम्ही एकंदरीत चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे. भाजपला एक टोटल चांगला हो प्रतिसाद हो भाजप या पक्षाला तुमचं- अतिशय तुम्हाला चांगला तुम्हाला चॅलेंज आहे किंवा तुम्हाला आव्हान आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असणार आहे. राष्ट्रवादी बरोबर नेहमीच मागच्या वेळेला जी लढत झाली तुमची ती तीच तीच लढत असणार आहे. काय वाटते त्या आव्हानाकडे कसं पाहताय तुम्ही? नाही नाही काय आव्हान जरी असलं तरी आम्ही केलेली कामं, लोकांचा असणारा संपर्क आणि असलेलं प्रेम, कडगाव असू दे, कडगाव पंचकृषीमध्ये मग करंबळे असू दे, निंगणूर बेकना असू दे, जकेवाडी शिपूर असू देत किंवा आता नवीन जरी आली असली तरी बडेचीवाडी वाटरगी असू देत, या सगळ्या गावात अतिशय आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरं जातोय आणि ती त्यांची मदत आम्हाला चांगली होणार याची मला खात्री आहे. विश्वास महत्वाचा की प्रेम, विकास महत्वाचा? नाही, विकास तरी आहेच, विकास करतील ह्याचा विश्वास आहे. विकास आज भटकडलीच्या माध्यमातून काही विकास झालाय का भाजपच्या? मी ज्यावेळेला सरपंच होतो त्यावेळेला कडगाव मधली जी मूळ काम आहेत, पहिला रस्ता करण्यापेक्षा गटर केली पाहिजेत, गटर झाल्यानंतर रस्ता आहे हे डोक्यात ठेवून पहिला मी जे का आज कडगाव मध्ये एक गल्ली अशी राहिलेली नाही की त्या ठिकाणी ती आरसीसी गटर विना थांबलेली आहे. त्यानंतर गल्ली बोळातले रस्ते असतील, त्यानंतर आज आजोबांनी 1972च्या दुष्काळामध्ये एक तलाव बांधला होता, ते सुद्धा लोकांच्या सहभागातून, शासनाचा 1 रुपया नाही त्याला, मग त्या तलावाची गळती सुरू झाली. मग आमचे विठ्ठल पाटील पंचायत समिती सदस्य असतील, मी असेल, दोघांनी मिळून जवळजवळ 60 लाखाचा निधी तो आम्ही मंजूर करून आणला आणि ती गळती थांबवली. आज कडगाव निंगणूर बेकनासारख्या गावाला नळ पाणी पुरवठा योजना जी होती ती चालू जी आहे त्या तलावावरतीच आहे, त्यामुळे ती गळती थांबवण्याचं काम केलं. दरम्यानच्या काळात 8 कोटीची पेयजल योजना ती सुद्धा कडगाव सारख्या ठिकाणी किंवा निंगणूर बेकनासारख्या ठिकाणी जरा मंजूर करण्यासाठी त्यामध्ये समर्जित दादांचा अधिक आमच्या जे भारतीय जनता पक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्या सरकारच्या वतीने आम्ही चांगल्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटील असतील, तुम्ही सरपंच असतील, सरपंच असल्याने मंजूर झाली त्यावेळेला. मंजुरी म्हणजे तुमच्या माझ्या काळातच ती कार्यकाळातच मंजूर झाली. किती कोटीचा निधी आला असेल तरी? जलजीवन मधून त्याचा 8 कोटीचा निधी, त्यानंतर होळचा मार्ग म्हणून एक जवळजवळ 40 वर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये तो गाजत असायचा की प्रत्येक आमदार खासदार निवडणुकीला उभारले की पहिला आले की सांगायचं मी होळचा रस्ता करतो. पण माझ्या काळामध्ये 1.5 कोटीचा निधी लागून तो होळचा एक रस्ता चांगला मंजूर झाला, म्हणजे चांगल्या पद्धतीने आज तयार आहे. त्यानंतर विठलाई रस्ता चांगला आहे, कडगाव भैरेवाडीचा रस्ता सुद्धा सिंगल रस्ता होता, तो आजोबाने 1972ला तो सुद्धा दुष्काळाच्या ह्याच्यात काढलेला रस्ता, त्या लोकांच्या जमिनी मागून घेऊन, तिथं काही रस्ता नव्हता, तो पानंद एक छोटीशी होती, तुम्ही निम्म्या वाटेला होती, त्यानंतर बहिरेवाडीचा डोंगर फोडून तो रस्ता तयार केला होता 1972च्या दुष्काळामध्ये. अण्णा मार्ग म्हणतात त्याला, आमच्या आजोबांचं नाव अण्णा मार्ग म्हणून दिलं आहे, तो सुद्धा म्हणून अण्णा मार्ग नाव आहे. अण्णांनी केला म्हणून अण्णांनी केला म्हणून नागापन्ना भटकडली अण्णा मार्ग असा आहे तो. बरोबर. त्याला मग त्याचे रुंदीकरण करण्याचं काम सुद्धा ते सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये एक 75 लाखाचं झालं, नंतर पहिला 75 लाखाचं झालं, ते शासनाकडनं आपण करून घेण्याचं काम आम्ही प्राधान्याने केलं. त्याच्या राष्ट्रवादी काम करते बोलतात, राष्ट्रवादीने काम केलेलं आहे, तुम्ही काय केलं? राष्ट्रवादी हा भारतीय जनता पक्षाचा एक प्रामुख्यानं त्या ठिकाणी मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब असल्यामुळं आणि आज सरकार तिथं ते आमचंच असल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये 1-2 वर्ष नव्हतं हे मान्य करूया, पण दरम्यान ज्या वेळेला मी सरपंच असेल किंवा काही गोष्टी त्यावेळेला वर फडणवीस साहेब तिथं मुख्यमंत्री होते त्यावेळी काळ सुद्धा किंवा त्या अजितदादा मुख्यमंत्री होते, युतीतनं काम झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी केलं म्हणणं साहजिक आहे आणि आम्ही केलं म्हणणं साहजिक आहे, कारण आम्ही दोघांनी मिळूनच ते केलेलं आहे. श्रेय घ्यायचं कोणी? श्रेय घ्याय वास्तविक या दोघांचंही श्रेय आहे त्यात, पण मुख्य सरपंच मी असल्यामुळं माझा प्रस्ताव गेल्याशिवाय तिथं तो मंजूर होणारच नाही आणि मी प्रस्ताव पाठवण्याचं काम केलं, शासनापर्यंत जाण्याचंही काम केलं. त्याच्यामध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांनी थोडंसं ढकललं आणि केलं. थोडक्यात बोलतो याचं श्रेय महायुतीचं आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो, बरोबर आहे. बरोबर. काय वाटतं उमेदवारांच्या मध्ये तुलना केली जे की कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आहेत, तर कोण सरस वाटतं तुम्हाला? कडगाव जिल्हा परिषद मध्ये आज आमचे विठ्ठल पाटील भाजपमध्ये मधून आहेत, आदरणीय सतीश पाटील साहेब राष्ट्रवादीमधून आहेत आणि काँग्रेसकडून आपले दिग्विजय कुराडे आहेत. आज त्या दोघांचा विचार केला, मी गेल्या वेळेला होतो त्यावेळेला आम्ही तिरंगी झाली होती, पण तिरंगीमध्ये मी 272 मतांना कमी पडलो, पण आजच्या विचार केला मी जरी खाली असलो तरी विठ्ठल पाटील सुद्धा तेवढेच तुल्यबळ आहे आणि त्यामुळे विठ्ठल पाटलांचा विजय निश्चित आहे. कारण सतीश पाटील हे 2 वेळा आता त्यांचे मिसेस असतील किंवा ते निवडून आले असतील, 2 वेळा झालं, त्यानंतर आणि परत आता मिसेसना उभा केला. अशा ह्याच्यात जर बघितलं तर दिग्विजय कुराडे तरी गेल्या वेळेला उभारले 2000, त्याचा आमच्यात आणि त्यांच्यात 2000 मताचा फरक होता, 3 नंबरला होते. आता सुद्धा त्याच्यापेक्षा मतं कमी घेतील पण जास्त घेणार नाहीत, कारण त्यांना 10,000 आताच्या जर वाढत्या मताचा जर विचार केला तर 10,000चा टप्पा लवंडला पाहिजे. तर त्याच्यामध्ये
आमचे राष्ट्रवादी किंवा आम्ही दोघांच्यात घासाघाशी होऊन आम्ही टप्पा लवंडू याची खात्री मला आहे. पण दिग्विजय कोराडे काँग्रेसकडनं उभारलेत, त्यांच्याकडनं अशी 10,000 टप्पा लवंडल असं काय मला वाटत नाही. फार फार तर ते 5,000 ते 6,000 मताला जातील. किती वाटते 1-2 मध्ये फरक काय राहील? 1-2 मध्ये आम्ही जवळजवळ 1,000 मताने निवडून यायला पाहिजे अशी माझी खात्री आहे. फक्त 1000? 1,000. कारण सतीश पाटलांच्या पाठीशी मुश्रीफ साहेब आहेत, ते मंत्री आहेत आणि सतीश पाटील विद्यमान सदस्य आहेत. त्यांना विद्यमानांना हरवणं, आज सतीश पाटील सुद्धा साहेब सुद्धा जे कारखान्यात संचालक आहेत, आज नावेद साहेब चेअरमन आहेत, या सगळ्यांचं त्यांनी आपण भांडवल करणार, त्यांच्या तिथला सत्तेचा वापर करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार. आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्यावर देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, आमचे मुन्ना माडिक साहेब खासदार आहेत. हे बरोबर जरी असलं तर बाकीच्या संस्थांचं आमच्याकडे काय नसल्यामुळं ना केडीसी नाही का गोकुळ नाही, हे सगळे सत्ता त्यांनी वापरून काम करण्याची शक्यता आहे. काय करतात मग? काय वापर करणार आहे? सत्तेचा वापर काय करणार? कामगार जे आहेत त्या कामगारांना त्याच्या कामाला वापरतात, त्याच्यापेक्षा वेगळे काय करणार ते? तिथले जे कामगार आहेत त्या कामगारांना आपल्या कामासाठी आणि आमच्याकडे जर कोण आलं तर त्याला दाबायचं, मग काम करू नका काम सांगायचं आणि आपल्याकडे मात्र ते काम करावं. पण लोकशाहीत कुणाकडे पण जायचा अधिकार आहे? नाही, ते आता त्या लोकशाही वास्तविकरित्या त्यांच्याकडे जे फिरतात त्यांची मतं आम्हाला आहे, पण ह्यालाच लोकशाही म्हणतात. पण आज तिथं कामावर असल्यामुळं कुठं बदली होऊ नये किंवा आणि काहीतरी गोष्टी होऊ नयेत म्हणून ते घाबरून तिकडे असतात. काहीतरी परिस्थिती काय वाटते तुम्हाला? अतिशय चांगली आहे. कुठल्या मुद्द्यावर चालली निवडणूक आता? नाही, विकासाच्या मुद्द्यावरच चाललेली आहे. आमचा विकास आम्ही त्यांना दाखवतोय. आम्ही विठ्ठल पाटील असतील, मी असेल, राष्ट्रवादीने विकास केलाय असं बोलतात. राष्ट्रवादीने केलाय प्रॉपर विकास बोलतात. नाही, एखादी गोष्ट केली आम्ही त्यांची नाकारत नाही, पण एखादी गोष्ट करण्यापेक्षा आम्ही आमचे मुख्यमंत्री आहेत, खासदार साहेब आहेत आमचे, ह्या गोष्टीतनं म्हटलं तर आम्हीच विकास केला हे आम्हाला आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. आज आम्ही जे कामं केली त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. सारिका भटकलेंच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? आता त्यांच्याकडे काय, गडिंग्लज साखर कारखान्याचे संचालक आहेत, पूर्वी पण पंचायत समिती सदस्य होते, सभापती होते. माझं जाहीर आव्हान आहे त्यांना की त्यांनी 4 कामं दाखवावीत, मी ही काम केलेलं आहे म्हणून. त्याच्यापेक्षा काय फार मोठं काम केलेलं नाही आहे त्यांनी कुठलंच असं शाश्वत असं काही काम केलेलं नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. मग मी आता जाहीर आव्हान करतो की बाबा माझ्याकडे कोरोनामध्ये केलेलं काम जर बघितलं तर ते माझ्याकडे आज एवढी मोठी फाईल तयार आहे माझ्याकडे, ती दाखवू शकतोय त्यांना. त्यांच्याकडे काही अशा गोष्टी नाहीत की बाबा हे आम्ही त्यांच्याकडे काम केले असं दाखवू शकत नाही. काहीच काम केलं नाही. त्या कामं करण्यासारखी त्यांच्याकडे परिस्थिती निर्माण झाली नाही. आज जरी त्यांचे मुश्रीफ साहेब मंत्री असले आणि काय असले तरी ते प्रत्यक्षात बाबा हे मी एखादा कागद त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्याच्यावरती मंजुरी आणली आणि दाखवलं असं कुठलंच काम त्यांच्याकडे नाही आहे आणि ते त्या पद्धतीने काम केलेलंच नाही. ते लोक मतदान करते वेळी कोणकोणते मुद्दे डोक्यात ठेवून मतदान करतील वाटतं तुम्हाला? नाही, आज सगळ्यात महत्वाचं व्यक्ती बघितली जाते, त्यानंतर पक्ष बघितला जातो, त्यानंतर उद्या काम कोण करतील हे बघितलं जातं. मला निश्चित एवढंच माहिती आहे, मी कुणावर टीका करत बसणार, टीका करण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडे, कारण त्यांनी सत्ता वापर केलेला आहे. मी मगाशी म्हटलं तसं पंचायत समितीला सदस्य होते, आता कारखान्याचे संचालक आहेत, पण त्यांच्याकडे टीका करण्यासारखं भरपूर आहे. पण मी एवढंच सांगेन काय, मी आज त्यांच्यापेक्षा जरी उद्या सत्तेत आलो तर त्यांच्यापेक्षा काम चांगलं करू शकतोय एवढं मात्र मला खात्री आहे. काय म्हणत होतं तालुक्याच्या राजकारणात काहीतरी खळबळ चालू आहे वगैरे तुमचं बोलणं चालू होतं? गडिंग्लज तालुक्याच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था चांगल्या पद्धतीने चालवणं ही आज आमच्यासारख्या युवकांची गरज आहे. कारण ज्या जुन्या लोकांनी ज्या संस्था काढल्या, गडिंग्लज साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असू दे, शिवाजी बँक असू दे, किंवा ज्या सूतगिरणी आपली दत्ताजीराव कदम सूतगिरणी असू देत, ही सुद्धा आज बंद अवस्थेमध्ये आहे. मग त्याला आज कुठल्या ना कुठल्या तरी रूपानं, आज साधी अशोकनाथ चरांटीची सूतगिरणी जर घेतली तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी काम चालू आहे. आज 100-200 लोकांना रोजगार चालू आहे. त्या ठिकाणी किती नफ्यामध्ये आहे म्हणण्यापेक्षा तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, ही गोष्ट महत्वाची आहे. तपासणीच्या वेळेला ते स्वेटर उघडायचं, तपासणी झाली की स्वेटर लावायचं, त्याची कर्ज माफ करून घ्यायची, त्याची व्याज माफ करून घ्यायची, इतक्यासाठी ते ताळेबंदासाठी ती संस्था नाही आहे. ज्या दत्ताजीराव कदमांनी आपलं नाव दिलं त्या नावाला आपण कुठंतरी बट्ट्या लावू नये. ज्या नागापण्णा भटकडले असतील, स्वर्गीय आदरणीय आप्पासाहेब नलवडे साहेब असतील, अनंतरावजी तेलवेकर असतील, अशा लोकांनी ह्या ज्या संस्था काढलेल्या आहेत त्या संस्था डॉक्टर काका शापूरकर साहेब, म्हणजे आता शापूरकर साहेब त्यांचे वडील, अतिशय धुरंधर सगळी लोक होती. त्या लोकांनी ह्या तालुक्याचं काहीतरी व्हिजन तयार केलं होतं की बाबा ह्या तालुक्यात काहीतरी काम करावं. आदरणीय रत्नापण्णा कुंभार साहेबांचा त्यांनी आदर्श घेतला होता की इचलकरंजी भागामध्ये जर आज बघितलं तर एकापेक्षा कारखाने चांगले आहेत, एकापेक्षा सूतगिरण्या चांगले आहेत, तर त्यातला एखादं का असं नाही तर व्हावं ह्यासाठी ते केलं होतं. आता काय परिस्थिती आहे? काय आता बघितलं ना, बघा ना तुम्ही, आता शिवाजी बँक बंद आहे, मग गडिंग्लज साखर कारखान्याची अवस्था काय तुम्हाला माहित आहे. त्यानंतर दत्ताजीराव कदम सूतगिरणी तर नाहीच आहे. काही संस्था तरी आता त्या नायनाट होत चाललेल्या आहेत.
आपल्याला पूर्वी होत्या आणि आता काही नवीन, आता आम्ही येणाऱ्या नवीन पिढीला जर बघायचं म्हटलं तर इथं हे होतं काय असं म्हणायची आता म्हणण्यासारखी वेळ आलेली आहे. इतिहास जमा झालेले आहेत. पण निदान आहे त्या संस्था तरी सभासदांच्या असाव्यात, त्या सभासदांच्या व्हाव्यात, ह्यासाठी तरी आमच्यासारख्या युवकांनी प्रयत्न केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्या गोष्टीचा मतदान करतेवेळी विचार होतो. 100% लोक विचार करतात. जर ज्या वेळेला गडिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक असते त्यावेळेला सुद्धा विचार करतात लोक की बाबा सत्ता बदल झाली पाहिजे, सत्तेतनं ह्याला पाय उतार झालं पाहिजे. लोक हे अतिशय सुज्ञ आहेत. ज्या त्या पद्धतीने ज्या त्या वेळेला ज्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना बसवलं जातं, त्याचा पाय उतार केला जातो. पण आज सगळीच माणसं त्या पद्धतीने आहेत का असं नाही. ज्या वेळेला एखाद्याला चेअरमन केलं त्या चेअरमननं त्या आपला माझा 4-5 वर्षाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आपण तिथं काम केलं पाहिजे हा विचार न करता माझी खुर्ची कशी टिकल, माझे 12 संचालक माझ्यापाशी कसे राहतील हेच त्याचा विचार केला जातो. आजची अवस्था वाईट त्याचं कारण तेच आहे. आपण बराच वेळ बोललो, खूप साऱ्या गोष्टी आपण आता ऐकल्या तुमच्या आजोबांच्या पासून ते आतापर्यंतचा तुमचा भटकडली कुटुंबाचा जो इतिहास आहे तो सुद्धा खूप संघर्षमय आणि समाजाच्या हिताचा झालेला आहे. आज सारिका भटकली या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभारलेले आहेत. समोर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे तुम्हाला. मागच्या वेळेला अवघ्या काही मतांनी तुमचा पराभव झालाय, पण या निवडणुकीमध्ये सारिकाताई निवडणुकीला उभारले. त्या अनुषंगाने भविष्याच्या दृष्टिकोनातून जनता तुमच्यावर राहावी, जनतेसाठी तुम्ही राहावात यासाठी तुम्ही आपल्या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना आव्हान करा. मी लोकांना एवढंच सांगतोय की व्यक्ती बघून मतदान करा. त्या व्यक्तीकडनं आपल्याला उद्या होणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम नसू दे पण त्रास पण होणार नाही ह्याची काळजी घ्या. काम तरी होणार, तो माणूस करायलाच पाहिजे, पण काम करत असताना आपल्याला कुठला त्रास करेल का ह्याचा अभ्यास करा. व्यक्तीबरोबर ज्या पक्षामध्ये ते उभारले त्या पक्षाचा इतिहास बघा, त्या पक्षाकडनं आपल्याला मदत होईल की नाही. कारण आज मी ज्या पक्षामध्ये आहे त्याचा मला खरंच अभिमान वाटतोय. कारण आज मोदी साहेब, फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय मुन्ना भाटिक साहेब यांच्या माध्यमातून जो विकास होणार आहे तो अन्य कुणाच्या माध्यमातून होणार नाही. कारण हे पक्ष, काही पक्ष विलीन होत चाललेले आहे, काही पक्ष असे चाललेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर आज भारतीय जनता पार्टी ही एकमेव देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल, विकासाला तरी चालना देईलच. कारण आज मोदी साहेबांचं जर विजन बघितलं तर तळागाळातला जो गोरगरीब जो माणूस आहे त्याला वर काढणं, त्याच्यासाठी आपण काम करणं. मग त्याला असंख्य योजना आहेत, त्याचा सांगत बसले तर फार वेळ लागेल आपल्याला. असंख्य योजना आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या गरिबांना कसं मदत करता येईल, त्या माणसाला कसं मोठं करता येईल, त्या माणसाला आपल्याला एक वर काढण्यासाठी हात कसा देता येईल, हे विजन ह्या पक्षाचं आहे. आणि त्या ज्या योजना आहेत ह्या योजना मग ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर हे आपण त्या लोकांना देणं ही आमची प्रामुख्यानं आमचं ते काम आहे. आणि ते करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचत आहोत. आणि लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ही जी व्यक्ती बघून मतदान करा हेच मी त्यांना आवाहन करतो.